ही पोटोबा आणि मग विठोबा पण तू आधी विठोबा आणि मग पोटोबा त्या रामरायाला राजा दशरथाची आज्ञा म्हणून कैकेयी वचवतात. पितृवचन पाळून दोघे होऊन दे कृतार्थ. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा. रामांना दैव होतं का? तुमचं आमचं दैव ज्याला प्रारब्ध म्हणतो ते निश्चित आहे, पण रामरायाच्या कडे प्रारब्ध भोगायचं होतं का? तर दैव ज्याचं दुःखे भरता मला मान्य. आपण धर्माचे दैव ज्यात दुःखे भरता, ज्या रामाला आम्ही रामो विग्रहवान धर्म असं म्हणतो, त्या रामाला जर प्रारब्ध कर्म असेल तर आम्ही ज्याला परमेश्वर म्हणताय तो राम आणि हा राम एकच आहेत का? जाऊ द्या. पण कैकेयीच्या त्या सांगण्यामुळे प्रभू राम वनवासात आले. एकटे नाही आले. आम्ही नुसतं तोंडाने म्हणतो धर्माच्या करिता आमास जगती रामा निधाडी यदे. ऐसे दान निराम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभते. आता धर्म सख्या तुझ्या मुरतिया नम्रत्वतेने असे. इच्छा होत की मानसी करीतसे हा देव तुझा असे. राजाधिराज रामचंद्र महाराज जय. माझ्या आवाजापेक्षा आपला आवाज जास्त यायला पाहिजे. घरात आला गादीवर बसवायचं म्हणून हे सगळं कैकेयीने कपट केलं असं तत्वज्ञ लोक सांगतात. म्हणजे ज्यांना आपण तत्वज्ञ म्हणतो आणि ते व्यासपीठावरनं भरपूर काही सांगत असतात. त्यांच्या पेपरमधून छापून देणाऱ्या बातम्या असतील, टीव्हीवर झळकणं असेल, ज्यामुळे ते सांगतील ते बरोबर आहे असं गृहीत धरून आपण काम करतो. कारण त्यांच्याकडे कुठलीतरी कीर्तन अलंकार, कीर्तन विशारद किंवा एखादी BA डॉक्टरेट अशी किती बरोबर ना मी म्हणतो ते. राम वनवासात आले. भरताने सांगितलं मी गादीवर बसणार नाही. का बरं? हे सगळं नाटक जे केलं ते तुला गादीवर बसवण्यासाठी. आणि भरत म्हणतोय नाही मला नकोच आहे. कारण धर्म काय सांगतो? भरताने सांगितलेलं धर्म समजून घ्या. आपल्याला धर्माचा विचार करायचा आहे. धर्मात अर्थ प्रभवती असं म्हणतं ना. धर्मेण लभते सर्वम. धर्माचं आचरण करत राहिलो तर आम्हाला सर्व काही मिळणार आहे. पण धर्म समजून घेऊ देवा ना. धारणात धर्म विद्या हो धर्मो धारयते प्रजा अशी धर्माची व्याख्या केली. चोदना लक्षणो धर्म अशी धर्माची व्याख्या केली. आचार प्रथमो धर्म, विचार प्रथमो धर्म अशीही धर्माची व्याख्या केली. किती व्याख्या सांगाव्यात धर्माची. पण भरतांनी धर्म काय सांगितला? ज्याच्या समोर राज्य चालून आलंय त्यांनी काही वेगळं केलेलं नाहीये. तो सांगतोय या राज्यावर बसण्याचा अधिकार मला नाही. कारण माझा ज्येष्ठ भ्राता तो सख्खा आहे का सावत्र आहे का चुलत आहे हा विषय नाही. ज्येष्ठ भ्राता राम तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भरत या गादीवर बसू शकत नाही. कैकेयीने केलेला सगळा उद्योग अंगाशी आला. कशासाठी हे केलं होतं? कदाचित ते ग पाटलांचं एक काव्य आहे. शब आला तो श्रवणी करुणा हृदयाचे झाले पाणी. ब्राह्मण पुत्रा बघुनी शुक्का तुझा नुमणी.
त्या तिघांनी दिलेला शाप, तिघांनी नव्हे दोघांनी. श्रावण बाळ मृत्यूशय्येवर आहे आणि त्याचे अंध असणारे माता पिता आहेत अंध ते दोन्ही, त्याने उच्चाना पाणी ही विनंती तुमचे चरणी, मम माघारी करा तुम्ही सांभाळ. तो सांभाळ करता आला नाही, कारण त्यांनी तिथेच देह सोडला. प्रेम आता पित्यांचं आणि मुलाचे कसं असावं त्याचं. माझा मुलगा गेला, आता मी जगू कोणासाठी, म्हणून दोघेही तात्काळ स्वर्गवासी झाले. त्यांनी दिलेल्या शापाचं परिमार्जन करण्यासाठी वियोग घडणं आवश्यक. रामरायाचा वियोग व्हायचा आहे म्हणून रामरायाला वनवासात पाठवलेलं आहे. आणि भरत विचारतोय, रामाने काही गुन्हा केलाय म्हणून त्याला प्रॉपर्टीवरला बाजूला केलं का? अलीकडचा कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सिद्ध झालेले असतील तर त्याला प्रॉपर्टी हिस्सा मागता येत नाही. कुठला कायदा? कायद्याचं मूळ आहे, कायद्यामध्ये नाहीये. जाऊ द्या. भरत म्हणाला नाही, मी रामांच्या हातात परत हे राज्य देणार, आणि म्हणून त्यांना आणायला जायला निघाला. काय गंमत आहे पहा. भरत म्हणाला मी रामरायाला आणायला जातोय, तर कैकेयी म्हणजे मी पण येते. आता जर कैकेयीला खरंच भरत असं म्हणाला असता, तू वैरी नाहीस, तर मातेला बरोबर घेऊन आला असतं का? आम्ही कधी आमच्या बुद्धीचा वापर केलाय का हो? मग तो आईला काय म्हणाला असेल, आई तू चुकीचं केलंयस, ज्याचा अधिकार आहे, म्हणजे तू अधर्म केलायस. अधर्म काय केलंयस? ज्याचा अधिकार होता त्याला जागेवरून वंचित केलंयस आणि तू हे केलंयस. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं आम्ही मानतो, बरोबर आहे ना? कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं हो? हा, या गादीवर उभा राहून नारदांच्या जबाबदारीने बोलतोय. असं म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 ला हा देश स्वतंत्र झाला असं म्हणतात. करार वाचलाय? माउंट बॅटन बरोबर केलेला करार आपण वाचलाय का कधी? 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र केलाय. करारातलं एक कलम. दुसरं कलम, ज्यांना भारतात राहायचं असेल त्यांनी राहावं, अन्यथा ते स्वतंत्र आहेत. मग भारत म्हणजे काय होतं? काय होतं भारत म्हणजे? सिंधू पर्यंत याच्या भारत भूमिका. सावरकरांचं नाव घेतलं तर कदाचित घाम उठेल नाही का? पण उत्तरेय समुद्रास्य हिमाद्रष्ट दक्षिणे म्हणून विष्णू पुराणामध्ये वर्णन केलेलं या देशाचं. ते त्यांनी म्हटलं सिंधू पर्यंत. वेगळं काय म्हटलं? मग विष्णू पुराण पण चुकीचं आहे का? हे सगळं आम्ही समजून घेतलं पाहिजे. कुठले संदर्भ कुठे आहेत आणि ते कसे आहेत. मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाहीये. 3 संस्थानं आमच्यात नव्हती. सरदार वल्लभभाई पटेलनी सगळी संस्थानं खालसा केली, तेव्हा भारत नावाचं संघराज्य अस्तित्वात आलं. तिघांनी विरोध केला. काश्मीरच्या हरिसिंग नरवानी, जुनागडच्या राजाने आणि हैदराबादच्या निजामाने. काय विरोध केला? आम्हाला विलीन व्हायचं नाहीये. पण ज्यावेळेला मिलिटरी घेऊन सरदार पटेल आले त्यावेळेला लक्षात आलं की आता आपली काही इथे व्यवस्था लागणार नाही, म्हणून निजाम संपत्ती घेऊन पळून गेला. जुनागड संस्थानचे झुल्फिकार अली भुट्टोचे वारस म्हणजे पूर्वज दिवाण तेही पळून गेले आणि राहिला हरिसिंग नरवार. त्याच्याबरोबर नाव घेतलं तर कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण त्या काळचा जो जनसंघ नावाचा अस्तित्वात होता राजकीय पक्ष, त्या जनसंघाने करार केला की आम्ही भारतात विलीन होतो तेव्हा श्रीनगरचा विमानतळ आणि भाग भारतामध्ये शिल्लक राहिला. इतिहास काढून पहा. कॅप्टन सोमनाथ शर्माने स्वतःचं बलिदान दिलंय. किती जणांना स्मरण आहे? शरीरात गोळी घुसलेली असताना, हातामध्ये बंदूक धारण करता येत नाही अशा अवस्थेत असताना त्यांच्या वरिष्ठांचा आलेला हुकूम बाजूला ठेवून आम्ही इथे लढत राहणार आहोत
800 विरुद्ध 100 असा अनाठही असणारा सामना रंगला आणि मग तो श्रीनगरचा विमानतळ भारतीय लष्कर तिथे पोहोचेपर्यंत ताब्यात ठेवण्याचं कार्य कॅप्टन सोमनाथ शर्माने केलं. म्हणून श्रीनगर नावाचा भाग आमच्याकडे राहिला. समजून घेतलं पाहिजे. जाऊ द्या. भरताने मागणं मागितलंय मला राम परत यायला हवे. तिथे तो दोघांचा संवाद आहे. माझा वेळ संपलेला आहे. तो संवाद एका वाक्यात सांगतो आणि माझी इथली सेवा संपतो. काय संवाद आहे? दोन टोकावर दोघे. एका टोकावर भरत उभा आहे. भक्तीचा प्रचंड पूर भरताच्या मनात आहे, हृदयात आहे. त्या पुरामध्ये वसिष्ठांसारखा योगी असणारा महापुरुष सुद्धा क्षणकाल वाहून गेला. आणि दुसरा त्या भरताचा मोठा भाऊ असणारा राम कर्तव्याच्या पायावर उभा आहे. कर्तव्याच्या पायावर उभा असताना कैकेयी म्हणते मी माझं मागितलेलं जे काही वरदान होतं ते मागे येते, आज्ञा मागे येते, तू परत ये. आणि याचा निर्णय करण्याची जबाबदारी कोणावर आली आहे? तर राजा जनकावर, जो दोघांचाही सासरा आहे. वसिष्ठांवर नाहीये, राजा जनकावर आहे. आणि राजा जनकाला सांगितलं. राजा म्हणाला मी कसा न्याय करणार? एकाची बाजू घेतली की पक्षपाताचा आरोप येणार, दुसऱ्याची बाजू घेतली तरी पक्षपाताचा आरोप येणार. तेव्हा सगळ्यांनी एकमुखाने सांगितलंय आपणच योग्य तो निर्णय करू शकता. आणि मग त्यावेळेला राजा जनकाने भगवान शंकरांचं स्मरण केलं आणि सांगितलं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. म्हणून कैकेयीने जरी तिने केलेली आज्ञा मागे घेतली. पितृवचन पाळून दोघे दोघे कृतार्थ हे सुटणार. तो राम आमच्याकडे. त्या रामाला मी शरण कशी